अजित वाणी यांच्यातर्फे मोफत इंग्रजी ग्रामरचे उपक्रम आयोजन करण्यात आले होते आणि समाजाच्या मुला व मुलींसाठी ग्रामर सोपं व्हावं या उद्देशाने या इंग्रजी ग्रामरचे आयोजन करण्यात आले होते. समाजाचे जन लागतो अशा उद्देशाने मोफत इंग्लिश ग्रामरचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील प्रत्येक मुला व मुलींसाठी इंग्रजी ग्रामर सोपं व्हावं या उद्देशाने या उपक्रम घेण्यात आला होता. 23 जून रोजी या उपक्रमाची समारोप करण्यात आला. या प्रसंगी लहान शाळेचे शिक्षक श्रीयुत सचिनजी देशपांडे सर तसेच इंग्लिश ग्रामरचे आयोजक अजित वाणी व पालक वर्गसुद्धा उपस्थित होता. सचिन देशपांडे सर का बोलले आपण ते जाणून घेऊया. मी अजित वाणी सर हे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि त्यांचा स्वभाव माहिती आहे. आणि विशेष म्हणजे ते समाजशील उपक्रम आहेत जे समाजाशी एकरूप होत आणि त्यांची आतून तळमळ आहे की मी समाजासाठी करावं आणि माझे समाजातील विद्यार्थी फार पुढे जावे ही जी तळमळ असते ना ही फार दुर्मिळ आहे आणि हे फार सेवाभावी वृत्तीने करतात आणि ते अनेक उपक्रम राबवतात. त्यांनी जे तुम्हाला अप्रतिम व्याकरण शिकवलं करण्याची तर भीती राहणार नाही. इतक्या सहजरित्या त्यांनी तुमच्यातला विद्यार्थी होऊन त्यांना ते कळलं की विद्यार्थ्याला काय त्याच्या मनात काय आणि त्यानुसार ते स्पष्ट करत होते. आणि हे समाजासाठी काम करणं हे फार मोठं म्हणजे सगळं त्यांचं नोकरी सांभाळून बाकी सर्व सांभाळून जी तळमळ आहे ते रोज 2 तास त्या समाजासाठी देत आहेत. यासाठी फार मोठं काम ते करतायत आणि माझा मित्र असल्यामुळे मला त्याचा अभिमान आहे. या ठिकाणी हजेरी लावली. सर्वांनी या ठिकाणी रेग्युलर नियमितपणे अभ्यास केला. नक्की केला ना? आणि आपण आता ग्रामर चांगल्या प्रकारे आपल्याला येऊ शकतं. ओके. सातारखंड समाजासाठी जवळपास 1.5 महिन्यापासून हे शिबिर चालू केलेलं आहे आणि जवळपास यामध्ये 25 मुलांनी सहभाग घेतलेला होता. त्यापैकी काही आज ॲब्सेंट आहेत
परंतु अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या समाजाला इंग्लिश ग्रामरचा मोफत प्रशिक्षण या ठिकाणी या 3 महिन्यामध्ये दिले गेलं आणि यामध्ये आम्ही वेगवेगळे टॉपिक्स घेतले सुरुवातीपासून. म्हणजे कोणते रे बेटा? हां, ॲडजेक्टिव्ह, नंतर इंटरजेक्शन्स, कंजंक्शन्स, वर्ब, ॲडवर्ब वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आपण काय सुरू केलं? ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. नंतर आम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट टेन्सेस 12चे 12 टेन्सेस आम्ही घेतले. आणि आता या पोझिशनला मुलं आलेले की ते एक चांगल्या प्रकारचं ग्रॅमॅटिकली इंग्लिश बोलायला त्यांना मदत होणार आहे. आणि एक छोटंसं एक कार्य आपलं फुल्ली फुलाची म्हणून एक छोटंसं कार्य या ठिकाणी समाजसेवेचं विनामूल्य अशा प्रकारचं हे आपण घेतलेलं आहे. आणि यातून मुलांना पुढे भावी आयुष्यात त्यांच्या इंग्लिश बोलायला त्याचा उपयोग निश्चितपणे होणार आहे. या शिबिराचा जी फलश्रुती आहे ती हीच आहे की पुढे भविष्यामध्ये या मुलांना काही ना काही अंशी या इंग्लिश प्रशिक्षणातून, इंग्लिश ग्रामरच्या प्रशिक्षणातून त्यांना इंग्लिश ग्रामॅटिकली बोलता येणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व आपल्या समाजाला जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने हे शिबिर आयोजित केलं होतं आणि चांगला प्रतिसादही मिळाला. आज शेवटी आहे पण सर्व उद्या आमचा समारोप आहे. या ठिकाणी सर्व जास्तीत जास्त संख्येने मुलं हजर राहतील आणि आम्ही उद्या या शिबिराचा समारोप करणार. मागचा उद्देश हाच की आपल्या काथार कंठारवाडी समाजाच्या मुलांना पर्टिक्युलरली लहान वयातच त्यांच्या सिलेबसमध्ये जे काही इंग्लिश ग्रामर दिलेलं आहे त्यांना परीक्षेमध्ये त्याचा उपयोग व्हावा, त्यांना चांगले मार्क्स त्या इंग्लिश या विषयामध्ये मिळावे. त्याचबरोबर मार्कांबरोबरच त्यांना एक ग्रॅमॅटिकली इंग्लिश त्यांना बोलता यावं. नाहीतर बहुतांशी मुलं ग्रॅमॅटिकली बोलत नाही, नुसतं बोलायचं म्हणून बोलतात. त्याचा अर्थ ग्रामर थोडासाही तुमचा एक शब्द जरी चुकला ग्रामरचा तर त्याचा अर्थ वेगळा होतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं इम्प्रेशन लूज होतं इंग्लिश बोलण्याचं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्व मुलांची पर्सनॅलिटी पुढे डेव्हलप व्हावी, त्यांना चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता यावं या दृष्टिकोनातून छोटासा केलेला हा आपला प्रयत्न आहे. तो चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. सर्वांनी शेवटपर्यंत हजेरी लावलेली आहे आणि सर्वांनी याचा लाभ हा व्यवस्थित चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. धन्यवाद. अजित पुरुषोत्तम वाणी. या विषयावर शिकवलं आहे. त्याच्यात आम्हाला 12 सब ग्रुप्स होते. त्यात आम्हाला चांगल्याच पद्धतीने सरांनी शिकवण्याचं काम केलेलं आहे. सर हे खूप चांगले शिकवतात. आम्ही यापुढे असे क्लासमध्ये येत राहू. मनापासून धन्यवाद मानतो की यांनी समाजाच्या मुलांसाठी इतके उत्साह दाखवला. त्यांनी आणि ग्रुप समाजाच्या मुलांसाठी ग्रुप आणि म्हणजे ऑर्डन घेतलं आहे. आता याच्यापैकी एक विषय ग्रामर आहे. त्यांनी सरांनी आम्हाला म्हणजे प्रत्येक त्याचं मिनिंग मराठीमध्ये समजून दाखवलं. जे आम्हाला क्लास लावून समजणार नाही ते आम्हाला सरांनी पूर्ण वाचलं म्हणजे चांगले समजून दाखवलं. त्यावेळी सरांचे मी खूप धन्यवाद. मी सरांचा खूप धन्यवाद करतो आहे कारण की त्यांनी हे जे शिबिर घेतलं ते खूप चांगलं होते. कारण की सरांनी सर्व जे पण इंग्लिशमध्ये हात जात होतं ते सर्व सरांनी मराठीमध्ये समजून दाखवलं आहे आणि हे शिबिर खूप छान केलं आहे. माझं नाव तेजस वाणी. मी आदरणीय सरांना मनापासून धन्यवाद करतो. त्यांना जे आम्हाला ग्रामर शिकवल्या शिबिरमध्ये 3 महिन्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं. साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी ग्रामरचं उल्लेखन केलं. जे आम्हाला इंग्लिशमध्ये समजत नाही ते त्यांनी आम्हाला मराठीमध्ये समजून माझी विद्यार्थी पुरुष त्यांच्याकडे ग्रामर शिकण्यासाठी आले होते.
आज 1.5 महिना झाला मी रोज तिला सोडत आहेत आणि नेत आहेत. तर सरांनी शिकवलेलं ग्रामर तिला फार आवडलं. तिथे आतापर्यंत ग्रामरमध्ये जे तिला कष्ट होतं तिला आज भरपूर फायदा झाला आणि याच्यापुढेही होईल. आणि सरांनी समाजासाठी केलेला उपक्रम मला खूप आवडला आणि याच्यापुढे त्यांनी कोणताही उपक्रम केला त्यात सहभागी होण्यासाठी मी जरूर करेन आणि समाजाने याचा फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे. त्या सरांचे धन्यवाद.